अमरावती शहरातील जुना बायपास मार्गावरील चैतन्य कॉलनी इथं देशी दारू दुकानाच्या विरोधात आझाद समाज पार्टीच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। जुना बायपास मार्गावरील चैतन्य कॉलनी इथं बांधकाम होत असलेल्या देशी दारू दुकानाविरोधात आझाद समाज पार्टीनं चक्काजाम आंदोलन केलं। बडनेरा चपराशीपुरा मार्गाने जाणाऱ्या रस्त्यावर शेकडो नागरिकांनी दोन्ही मार्गावर चक्काजाम केला। यावेळी प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करून या देशी दारू दुकानाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। चक्काजाम झाल्यानं दोन्ही मार्गावर लांबपर्यंत वाहनं थांबली होती। दरम्यान येत्या 10 दिवसात निर्णय लागला नाही तर देशी दारू दुकानासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा अल्टिमेटमही देण्यात आला। देशी दारूचं दुकान बंद, दुकान बंद, दारूचं दुकान बंद। दारूचं दुकान बंद, असं कसं होत या चैतन्य कॉलनी दस्तूरनगर मार्गावरती जे दुकान मंजूर झालेलं आहे देशी दारूचं, त्या देशी दारूच्या दुकानाच्या संदर्भातले आम्ही याच्या आधी अनेक निवेदनं दिले। कलेक्टर साहेबांना भेटलो, पोलीस कमिशनर साहेबांना भेटलो, एक्साईजच्या अधिकाऱ्यांना भेटलो। या ठिकाणी त्या लोकांनी नम्र विनंती आहे की या ठिकाणी त्या लोकांनी म्हणजे लोकांच्या सिग्नेचर सुद्धा घेतल्या। त्यानंतरही त्यांनी सांगितलं की आता हे दुकान होणार नाही, परंतु त्यानंतरही या दुकानाला मंजुरी भेटली असं आम्हाला समजलेलं आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही आज आंदोलन छेडलं आहे। याच्यानंतर जर या दारूच्या दुकानाच्या संदर्भात कुठलीही कारवाई झाली नाही, बंद झालं नाही, तर आम्ही याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यासाठी तयार आहे। शासनाचे जे कोणते नियम असतात, शासन आम्हाला सांगण्यात आलं की या संदर्भात निवडणूक घेतल्या जाते, त्या निवडणुकीला सुद्धा सामोरे जाण्यासाठी आमची सगळी जनता तयार आहे, आम्ही तयार आहे। त्यांनी निवडणूक घ्यावी आणि निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा या दुकानाला, या बॉटलीला आम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आम्हा सगळ्या जनतेला आहे। म्हणून हे दुकान या ठिकाणी बंद व्हावं अशी आमची विनंती आहे। सरकारने याला मान्यता दिली आहे। देशी दारू दुकान श्री व्ही जयस्वाल यांचं हे मंजूर झालेलं दुकान आहे। 2 महिन्याच्या आधी याला मंजुरी भेटलेली आहे। दुकानाचं बांधकाम सुरू आहे। हे दुकानाचं बांधकाम सुरू झाल्यानंतर दुकान सुरू होणार आहे। हे दुकान कुठल्याही परिस्थितीत सुरू होऊ देणार नाही यासाठी आम्ही सगळे या परिसरातली जनता सक्रिय आहोत। या सगळी जनतेनं आम्ही शपथ घेतलेली आहे। शासनाच्या निर्णयाला शासनाने मागे घ्यावं आणि हे दुकान बंद करावं अशी विनंती शासनाला आणि प्रशासनाला आमची आहे। चैतन्य कॉलनी या परिसरामध्ये खूप देशी दारूच्या दुकानाच्या माध्यमातून आज प्रशासन गोरगरीब जनतेला, आमचा स्लम एरिया आहे, काही कॉलनीचा एरिया आहे, या सगळ्या लोकांना खूप नेस्तनाबूत करण्याची तयारी या प्रशासनाची आहे। यामुळं आम्ही सगळे लोक, आमचे नेते अविनाशभाऊ मार्डीकर, मनीषभाऊ साठे आणि सर्व पक्षीय, संध्याताई टिकले, सर्व पक्षीय लोकांनी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। आमची प्रशासनाला विनंती आहे की आपण तात्काळ हे दुकान बंद करावं। या दुकान बंद करण्यासाठी जे काही कारवाई असेल, निवडणूक असेल, त्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाण्यास तयार आहोत। जर आपण निवडणूक 2 दिवसात जर या महिन्याभरात जर आपण निवडणूक लावली नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ, तरी हे दुकान बंद पाडू। आम्ही आडवी बाटली करू म्हणजे करू असं या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आणि पुढे भविष्यात याच्यापेक्षा मोठं रोष प्रशासनाला सहन करावं लागेल असं या ठिकाणी आवाहन करतो।